छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांचा टकमक टोकावरून कडेलोट केला पाहिजे असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। फडणवीसांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी टोला लगावला। काल रायगडावर शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांचा कडेलोट करणार का असं राऊत यांनी म्हटलंय। तर राजकारणामध्ये कडेलोट या शब्दाचा वापर करू नये असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे। पण आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू। छत्रपतींचा उल्लेख शिवाजी असा एकेरी करण्यात आला जो आम्ही कधीच करत नाही। औरंगजेबाच्या थडग्याचा उल्लेख औरंगजेबाच्या थडग्याला काल समाधी म्हणून मान्यता देण्यात आली। जेव्हा गृहमंत्री बोलतात तेव्हा ती समाधीच मानली पाहिजे। देशाचे गृहमंत्री जेव्हा बोलतात की थडगा समाधी आहे, मग हा अपमान नाही का शिवाजी महाराजांचा? मग कडेलोट करणार आहात का तुम्ही? हिम्मत आहे तुमच्यामध्ये, करा कडेलोट। कडेलोट करणे वगैरे अशा शब्दाचा वापर राजकारणामध्ये करू नये। असा वापर अतिशय छोट्या मनाचा छोटा माणूसच करेल। माननीय अमित भाई हे फक्त गृहमंत्री नाही, हृदयामध्ये शिवबा घेऊन या देशामध्ये काम करणाऱ्या एका नेतृत्वाचं आपण अशा पद्धतीने अपशब्दाने अपमान करणे वाईट। जिसने शिवाजी महाराज का अपमान किया, यो कोरटकर जो जेल से छूटा, उनको तो देवेंद्र जी ने पूरा प्रोटेक्शन दे रखा है। 40 पुलिस उसके प्रोटेक्शन में है। 40 जाकर देखिए आप, गिनो, मैं आपको बता रहा हूँ। उसको स्पेशल सिक्योरिटी दी है, 8 गनर है उसके पास अभी। संरक्षण माझ्या माहितीप्रमाणे दिगं नसेल, पण दिगं असेल तर देवेंद्रजी आहेत, उत्तम निर्णय करतात, ते मागे घेतील। ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्यांना संरक्षण देण्याचं कारण नाही। आणि या अगोदरही अशी एक घटना आताच अहिल्यानगर इथं झाली असताना सरकार आमचं होतं तरी आम्ही असा आप भाव नाही बघितला की आमचा आहे की तुमचा आहे। इथं तर काही हा आमचा नाहीच आहे, प्रश्नच